श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हा पासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गांसी आणिक मंत्र दिधले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणोनी ते का। श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधलासे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भौसाळ। श्लोक आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः। 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी त्यांचे काय करावे म्हणोनी विचारिले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी
उभे राहुनी जोडल्या करी, आज्ञा मागती जावया, आज्ञा मिळता तयांसी, आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊच्या मानसी, ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी, दर्शन घेऊनी श्रीचरणी, मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती, घेऊनिया मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती, मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत, झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी, समर्थे तयासी दिदली, ती घेऊनी तया वेळी, परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधोनी रहावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार, लोभ मोहनु मात्र, चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐशी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करोनी ठेविले, तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता, ती करी बहुता कांता, घेतो रबडोनी. विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार, सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे, एकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे, करी तसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी, मठ स्थापिला से पाही, हरिभाऊ होनी गोसावी, मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.